धान्याला कीड लागू नये यासाठी तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगते. ना केमिकल टाकायचं आहे किंवा ना बोरिक पावडर किंवा इंजेक्शन असा काहीही वापर केला नाही. यासाठी आपण एकतर राईचं तेल किंवा एरंडेल तेलाचा वापर करायचा आहे. तुमच्याकडे जे तुम्हाला तेल मिळेल त्याचा वापर करा. एरंडेल तेल मिळालं तर तेही खूप चांगलं असतं. तर आपल्याला काय करायचं आहे, कोणतंही धान्य असू द्या, गहू, ज्वारी किंवा इतर तुमचे कडधान्य असेल तरीही त्यासाठी हा उपाय एकदम चांगला आहे. टबमध्ये तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात धान्य घ्या आणि त्याच्यावरती तेल किमान अर्ध्या टपला 1 ते 2 झाकण असं आपल्याला तेल घालायचं आहे. प्रत्येक गव्हाला लागलं असं ते चोळून व्यवस्थित घ्यायचं आहे. पाहू शकता मी प्रत्येक वेळेस थोडं थोडंच टबमध्ये गहू काढलेत आणि मी डायरेक्ट बाटलीच्या झाकणाला सुईने होल केला आणि असं व्यवस्थित पसरून तेल त्या गव्हावर लावून घेतले आणि व्यवस्थित दोन्ही हातांनी छान मिक्स करून त्या प्रत्येक गव्हाला तेल लागेल अशा पद्धतीने चोळून घेतले. आणि आता हे ठेवताना मी पॅकबंद ड्रममध्ये ठेवणार आहे, म्हणजे हवा त्याच्यामध्ये जाणार नाही आणि या वासाने कीडही लागत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला कोणतंही केमिकलयुक्त खाण्याची गरज भासत नाही, कारण दळण्याच्या वेळेस आपण गहू धुवून वगैरे घेत नाही, आपण डायरेक्ट टाकतो, तर तेलाने कोणत्याही प्रकारची आपल्याला हानी होणार नाही. तर या पद्धतीने तुम्ही साठवण करून गहू किंवा कडधान्य ठेवले तर 1 ते 2 वर्ष हे कडधान्य किंवा धान्य खूप चांगल्या पद्धतीने राहतात. याला कोणत्याही प्रकारची कीड लागत नाही. आता मी अशा प्रकारे करून ते ड्रममध्ये ठेवलेले आहे. तुम्ही कोठीमध्ये किंवा पॅकबंद गोणीमध्ये ठेवले तरी चालेल. शक्यतो गोणीला आतून प्लॅस्टिकचं कवर असेल तर चांगलंच आहे, जेणेकरून असा पावसाळ्यामध्ये गहू सादळत नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने टिकतात. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. यापुढेही पाहत राहा. बाय बाय.